नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा. मी घेऊन आलेले लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच बँकांनी काय गोंधळ केला आहे हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कोणाला किती पैसे मिळतील, कोणाचे पैसे कट केलेत, कोणाचे मिळणार आहेत परत, याबाबत मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की काय काय नक्की झालेलं आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. त्यामुळे महिलांना माहिती मिळेल की नक्की काय चाललं आहे योजनेबाबत. तर सगळ्यांना माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, ज्या पात्र महिला आहेत त्यांना मिळाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत. दुसरे 2 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण एकीकडे पैसे मिळाले आहेत, पण दुसरीकडे असं दिसण्यात येते की आपल्याला ज्या महिलांच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही, त्या महिलांचे पैसे बँकेने कट करून घेतलेले आहेत. म्हणजे तुमच्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत, बँकेत पडले आहेत तुमचे पैसे, पण बँकांनी ते पैसे वळवून घेतले आहेत. कारण की तुम्ही तुमचा मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही. ठीक आहे. त्यामुळे तुमची रक्कम कपात करण्यात आली आहे. तुमचे पैसे कट करून घेण्यात आलेले आहेत बँकांनी. तर म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता बऱ्याच महिलांच्या तक्रारी आहेत की आम्हाला मेसेज आला आहे की बँकेत पैसे पडलेत, पण बँकेत जाऊन म्हणतात की नाही, पैसे नाहीत. असं झालेलं आहे. असं खूप तक्रारी आलेल्या आहेत विभागाकडे. सो आता तसेच काही प्रकरणांमध्ये कर्जांच्या थकीत हप्त्यांमध्येही रक्कम वळवण्यात आली आहे. म्हणजे जर तुमचं एक कर्ज असेल तुमच्यावर, ते थकीत असेल, तर ते तुमचं कर्ज वळवण्यासाठी, थकीत हप्ता वळवण्यासाठी तुमचे ते पैसे यूज केलेले आहेत. तुमचं लाडकी बहीण योजनेचे पैसे तिथं यूज झालेले आहेत. म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही. म्हणजे तुमचे पैसे कट करून घेतलेले आहेत बँकेने, त्यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळालेला नाही. तुम्हाला तुमच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सूचना माहिती व बालविकास विभागाने दिली होती. म्हणजे ह्या बँकांना ऑलरेडी माहिती दिली गेली होती की अशा प्रकारे कोणत्याही महिलेचे पैसे कापू नका. तरीही बँकांनी वारंवार ते पैसे कापलेले आहेत. तर आता सर्व बँकांना याबाबत सूचना मिळाली होती, ऑलरेडी मिळाली होती सगळ्यांना की आधीच की नका कापू महिलांचे पैसे. पण तरीही काही ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी राज्यातील अनेक भागांमधून समोर येत आहेत. म्हणजे माहिती मिळूनही, आदेश मिळूनही बँकांनी पैसे कट केलेले आहेत. तर आता यावर उपाय म्हणून काय केलेला आहे? यावर उपाय आहे की महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून थेट RBIला पत्र पाठवलं आहे. म्हणजे आता ही जो विभाग आहे महिला व बाल विकास कल्याण, या विभागाने थेट RBIला पत्र पाठवलं जाणार आहे की बँकातनं पैसे कट करू नका महिलांचे. काही असेल, तुमचं काही रिझन असेल, मिनिमम बॅलन्स असेल किंवा कर्जाचा हप्ता थकीत असेल, तरीही तुम्ही महिलांच्या बँकेतनं पैसे कट करू शकत नाही. तर आता थेट RBIकडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकेने पुन्हा पैसे परत करावेत अशी विनंती केली जाणार आहे. आणि ज्यांचे ऑलरेडी पैसे कापले गेले आहेत त्यांना ते पैसे परत मिळावे यासाठी त्यांनी विनंती केली आहे बँकांकडे. तर आता हे बँकेला पत्र मिळाले आहे RBIकडे. तर लवकरच यावर कारवाई होऊन ज्या महिलांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना परत मिळतील आणि आता इथून पुढे पैसे कापले जाणार नाहीत. त्यामुळे महिलांनी टेन्शन घेऊ नये. ज्यांचे पैसे पडले आहेत पण बँका म्हणतात पैसे नाही, त्यांना काही आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला परत बँकेत मिळतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका महिलांनो. तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. कुठेही जाणार नाहीत तुमचे पैसे आणि ज्यांचे ऑलरेडी कापले गेले आहेत त्यांना परत बँकेत पैसे मिळतील. तर तसं तुम्हाला तसं तुम्हाला मेसेज येईल किंवा काही बँकेकडनं फोन येईल की तुमचे पैसे आलेले आहेत. ठीक आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सगळ्या महिलांना. त्यामुळे बाकीच्या महिलांनाही कळेल की त्यांचे पैसे कापले आहेत, त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि लाईक करा. धन्यवाद.